नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता बॅच 5 आणि विजेता बॅच 6 ला भेटलेल्या उत्तुंग आणि उत्स्फूर्त प्रतिसादानंतर टीम सारथी एज्युकेशन घेऊन येत आहे विजेता बॅच 7। ही बॅच जुलै महिन्यात 18 तारखेला चालू होणार आहे सकाळी 7 वाजता ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही फॉर्मॅटमध्ये। सर बॅचचे फीचर्स काय असतील, बॅच कुठे असेल, कशा फॉर्मॅटमध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर एकंदरीत विचार करता आपली बॅच चालू होते 18 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे, तसेच ऑनलाइन आणि पुणे येथे पण ही बॅच आपली ब्रॉडकास्ट होणार आहे, तिथेही ही बॅच आपली चालू होईल। तर सर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पाहत असताना ही बॅच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असेल, म्हणजे जे विद्यार्थी ऑफलाइनला येऊन तयारी करू इच्छिता असे विद्यार्थी डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला येऊ शकता। 18, 19, 20 पहिले 3 दिवस डेमो लेक्चर आहे, हे डेमो लेक्चर तुम्ही करू शकता आणि डेमो लेक्चर केल्यानंतर आपण ऍडमिशन प्रोसेस वगैरे करू शकतो 18, 19, 20 तारखेनंतर। सोबत सोबत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन ही बॅच करायची त्या विद्यार्थ्यांना पहिले 3 दिवस म्हणजे 18, 19, 20 तारखेला हे लेक्चर यूट्यूबला पाहायला भेटतील। तसेच जर आपण विचार केला तर त्याच्यानंतर हे लेक्चर शिफ्ट होत असतात सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर आणि तुम्ही सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर जाऊन विजेता बॅच 7 जनरल बँकिंग किंवा विजेता बॅच 7 AFO प्लस जनरल बँकिंग ही बॅच परचेस करू शकता। त्या बॅच बद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे, पण ही बॅच दोन्ही फॉर्मॅटमध्ये असेल, ऑनलाइन आणि ऑफलाइन। सर सारथी एज्युकेशनचा फोकस कशावर असतो किंवा सारथी एज्युकेशन ही जी बॅच आपली चालू करते तर सारथी एज्युकेशन कोणकोणत्या गोष्टींवर फोकस करता हा मुद्दा तुम्हाला अगोदर माहित पाहिजे। एक तर पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी 1000 पेक्षा जास्त अधिकारी ही संस्था घडवते। दरवर्षी 1000 पेक्षा जास्त बँक अधिकारी सारथी एज्युकेशन मधून घडतात। मग हा जो एकंदरीत सारथी एज्युकेशनचा दरवर्षीचा रेशो हा दिवसांदिवस वाढत चाललाय, कारण दिवसांदिवस नंबर ऑफ सिलेक्शन तेवढे सारथी एज्युकेशन म्हणून होत आहे। याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे फॅकल्टीज। तुम्हाला शिकवणाऱ्या फॅकल्टी ईच सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टला एक फॅकल्टी असेल, परिपूर्ण त्या सब्जेक्टची तयारी ती फॅकल्टी करून घेईल आणि त्या सगळ्या फॅकल्टीने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे। त्या सर्व फॅकल्टीने स्वतःला सिद्ध केलेले वेगवेगळ्या बँक एक्झाम मध्ये, वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम मध्ये, आणि तीच फॅकल्टी तुम्हाला शिकवते। म्हणून सारथी एज्युकेशनचे नंबर ऑफ रिझल्ट कंपॅरेटिव्हली महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सर्वाधिक आहे। सर सगळ्यात पहिला विचार केला ऑल सब्जेक्ट टीचिंग। एकतर सारथी एज्युकेशन मध्ये किंवा आपण ही जी नवीन बॅच चालू करतोय याच्यामध्ये सर्व सब्जेक्टची टीचिंग असणार आहे, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा ॲग्रिकल्चर वाला सब्जेक्ट असेल, या 5ही सब्जेक्टची टीचिंग सारथी एज्युकेशन तुमच्याकडून करून घेणार। सोबत सोबत डेली होमवर्क तुम्हाला दिला जाईल, तो होमवर्क तुमचा चेक केला जातो, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतला जाते, जेणेकरून स्पीड आपला वाढला जातो। त्यानंतर पर्सनल काउन्सिलिंग असते, डाऊट क्लिअरिंग असते, प्रत्येक व्यक्तीचा ईच अँड एव्हरी डाऊट इथं आम्ही बसून सोडून घेतो। तुमची पर्सनल काउन्सिलिंग या केसमध्ये पूर्ण केल्या जाते। सर टेस्ट आणि ॲनालिसिस एक अड्डा 247 ची नॅशनल लेवलची टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, ज्याच्यामध्ये हजारो टेस्ट असतात, ज्या टेस्ट आपण देऊ शकतो। ऑल इंडिया लेवलला आपण आपले रँक चेक करू शकतो की इंडिया लेवलला आपली रँक काय आणि कशा पद्धतीने। सर सोबत सोबत विचार करायचा स्पेशल फोकस ऑन मेन्स एक्झाम। सर भरपूर ठिकाणी किंवा आपण तयारी करत असताना मोस्टली वरच्यावर तयारी करतो म्हणून आपली प्रीची तयारी होते, पण जर तुम्हाला ॲक्च्युअल सिलेक्शन पाहिजे असेल तर मेन्सचं काय, ऑफिसरच्या केसमध्ये इंटरव्ह्यूचं काय, तर या सगळ्या गोष्टींची तयारी इथं करून घेतली जाते, कारण फायनल सिलेक्टच्या वेळेस मेन्सचे मार्क काउंट होत असतात। म्हणून स्पेशल फोकस ही मेन्स एक्झामवर असतं। मग मेन्स एक्झामसाठी लागणारे क्वांट रिझनिंग, इंग्लिश, सोबत सोबत जनरल अवेअरनेस नावाचा सब्जेक्ट आणि सोबत सोबत ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट डिटेलमध्ये तयारी करून घेतला ते, म्हणून नंबर ऑफ विद्यार्थी जास्त सिलेक्ट होतात, कारण त्यांची मेन्स लेवलची तयारी त्या लेवलला झालेली असते। सर बिफोर एक्झाम मेगा रिव्हिजन सेशन असतात, मग ते ऑफलाईनच्या केसमध्ये असेल, ऑनलाईनच्या केसमध्ये असेल, यूट्यूब लाईव्ह असेल, एक्झामच्या अगोदर 4 दिवस 8 दिवस एक मेगा मॅरेथॉन सेशन, मेगा रिव्हिजन सेशन सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून घेतले जातात। सोबत सोबत इंटरव्ह्यू गायडन्स आणि मॉक इंटरव्ह्यूज असतील, म्हणजे तुम्हाला सारथी हे सपोर्ट शेवटपर्यंत करते, तू स्टील बँकेमध्ये जॉईन होईपर्यंत, तुझे डॉक्युमेंटेशन पासून तुझा बँकमध्ये जॉईन होईपर्यंत डिटेल तुम्हाला जे गायडन्स आहे ते सारथी करते। मग प्री आणि मेन्स सोबत सोबत महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे इंटरव्ह्यू। तर तुमच्या केसमध्ये तो तुमच्या जीवनातला पहिला इंटरव्ह्यू असतो, म्हणून इंटरव्ह्यूचं गायडन्स तुम्हाला त्या केसमध्ये केलं जातं। सोबत सोबत विचारलं तर गायडन्स सोबत सोबत तुमचे मॉक इंटरव्ह्यू त्या केसमध्ये घेतले जातात आणि कोणकोणत्या गोष्टी चुकतात, काय काय होतं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि तुम्हाला फायनल इंटरव्ह्यूसाठी त्या केसमध्ये पाठवलं जातं, हे पण आपण करून घेतो। सोबत सोबत सेल्फ गिवन एक्झाम ॲनालिसिस, आजही सगळे टीचर, सगळे फॅकल्टी आजही पेपर देतात। त्याच्या मागचं कारण एकच
का पेपरचा बदलता पॅटर्न, पेपर कोणत्या पद्धतीने बदलतोय आणि आपल्या सिलेबसमध्ये काय काय चेंजेस करायचे, विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने ते समजून सांगायचे, त्यासाठी आजही स्टील आम्ही सर्व एक्झाम देतो. हे सर्व फीचर्स सारथी एज्युकेशन देते, ऑनलाईनच्या केसमध्ये आणि ऑफलाईनच्या केसमध्ये सुद्धा. सर हे 5 वेगवेगळे सब्जेक्ट त्या केसमध्ये शिकवले जातील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतं आपल्याला, म्हणजे आपण ज्याला म्हणतो गणित, जे आपण 10वी 12वी पर्यंत गणित पाहिलेलं आहे. 10वी पर्यंतच अल्जेब्रा, जॉमेट्री, तो वाला पार्ट कंपेअर थोडासा कमी असतो या केसमध्ये. आणि साधं गणित असतं, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, तुमचं सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन बेसिक आलं. ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री किंवा त्याच्यानंतर आपलं ते 11वी 12वीचं जे M2 मधला पार्ट होता, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, त्या प्रकारचं गणित कुठेही इथं नसतं, म्हणून कंपॅरेटिव्हली गणिताचा पार्ट सोपा असतो. सर लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, जी पण आपण कधी काळी शिकलेलो आहे. इंग्लिश जे आपल्याला लहानपणापासून सेम अँटोनिम्स असेल, सिनोनिम्स असेल, पॅराजंबस असतील, त्या पॅरेग्राफ मधील क्वेश्चन सोडवायचे असतील तर इंग्लिशवाला पार्ट आहे. जनरल अवेअरनेस म्हणजे चालू घडामोडी, सध्या जीवनामध्ये काय चालू आहे, भारतामध्ये काय चालू आहे, जगामध्ये काय चालू आहे, T20 वर्ल्ड कप चालू आहे महत्त्वाचं आहे, ऑलिम्पिक चालू आहे महत्त्वाचं आहे, कुठेतरी भारतामध्ये चित्ते आणतोय आपण महत्त्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी जनरल अवेअरनेसमध्ये कव्हर होतात. आणि हा एक सब्जेक्ट फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी असतो, ॲग्रिकल्चर म्हणून. बाकी BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, बाकी BCS वगैरे ह्या सगळ्या नॉन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी हे 4 विषय आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी हे 5ही सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात. सोबत सोबत ह्या 5ही विषयांचे तुम्हाला बुक्स त्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. स्वतः पर्टिक्युलर प्रत्येक फॅकल्टीने ते पुस्तकं बनवलेले, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं बुक असेल तर राहुल मिसाळ सरांनी बनवलेलं आहे, लॉजिकल रिझनिंगचं ज्ञानदेव वराडे सरांनी, जनरल अवेअरनेसचं मी स्वतः पुस्तक बनवलेलं आहे, इंग्लिशचं प्रदीप वराडे सरांनी बनवलेलं आहे, तसं ॲग्रिकल्चरचं सिद्धेश्वर कोंगे सरांनी बुक बनवलेलं आहे. असं प्रत्येक सब्जेक्टचं बुक ऑनलाईनच्या केसमध्ये आणि ऑफलाईनच्या केसमध्ये पण भेटतं. तसं मी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे, ऑनलाईनच्या केसमध्ये कोणकोणते फीचर्स आहे, ऑफलाईनच्या केसमध्ये कोणकोणते फीचर्स आहे, ह्यावाल्या सगळ्या गोष्टी. पण हे 5ही सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात, त्यांचे 5 विषयांचे पुस्तक. आता सगळ्यात मोठा रोल येतो ह्या सगळ्या केसमध्ये, व्हॉट अबाउट फॅकल्टीज. आम्हाला जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांची तेवढी क्वालिटी आहे का, त्यांची ती गुणवत्ता आहे का, तीच चेक करण्यासाठी मुद्दामून आम्ही पहिले 3 दिवस डेमो लेक्चर ठेवतो की तुम्ही अगोदर बघा, तुम्ही पहा, जमतंय का, कळतंय का, त्यांना शिकवता येतंय का, त्यांनी शिकवलेलं मला समजतंय का, ह्या सगळ्या गोष्टींची आयडिया घ्या आणि त्याच्यानंतर बॅच जॉईन करूया. मग सर नेमकं ह्या गोष्टी शिकवण्यासाठी फॅकल्टीज कोणकोणत्या असतील, तर पहिली फॅकल्टी आहे राहुल मिसाळ सर, जे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवतील, ज्याला मी गणित असे म्हणेल. सर MSc मॅथ त्यांचं झालेलं आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालंय. सोबत सोबत असिस्टंट स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये फायनल सिलेक्शन झालं होतं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. मागच्या 11 वर्षापासून या सेक्टरमध्ये ते शिकवत आहे, 2013 पासून 2012 पासून. सोबत सोबत विचार केला सर तर अ कम्प्लीट बुक ऑफ द क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे बुकचे ते ऑथर आहे, स्वतः त्यांनी बुक बनवलेलं आहे, एक्झामची ॲनालिसिस करून त्या बुकमध्ये चेंजेस केलेले आहे आणि त्या पद्धतीने प्रॉपर बँक एक्झामसाठीचा प्रॉपर बुक त्यांनी बनवलेलं आहे. मागच्या 11-12 वर्षापासून त्यांचा शिकवण्याचा अनुभव आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा फीडबॅक त्यांच्याबद्दलचा असा आहे की सर एकदम क्वालिटी शिकवतात, शून्यातून सर तयारी करून घेतात. कारण भरपूर लोकांच्या केसमध्ये 10वी नंतर गणित हा विषय सुटलेला असतो, भरपूर लोकांच्या केसमध्ये 12वी नंतर हा विषय सुटलेला असतो. मग कोणाच्या केसमध्ये 4 वर्षाचा गॅप, कोणाच्या केसमध्ये 3 वर्षाचा गॅप, कोणाच्या केसमध्ये 6-6, 7-7 वर्षाचा गॅप गणित या सब्जेक्टमध्ये पडलेला असतो. म्हणून एकदम शून्यापासून एकदम बेसिक लेवल पासून तर एकदम ॲडव्हान्स लेवल पर्यंत ज्या टाईपचे क्वेश्चन पार SBI मेन्सला, POच्या मेन्सला विचारले जातात, असं एकदम बेसिक टू ॲडव्हान्स परिपूर्ण तयारी राहुल मिसाळ सर करून घेतात. पूर्ण कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे राहुल मिसाळ सर तुम्हाला शिकवणार आहे एकदम डिटेलमध्ये. म्हणजे तुम्हाला गणित येत असो किंवा नसो, पार बेरजा वजाबाक्यांपासून इथं गोष्टी चालू होतात तर पार तुमचं फायनल सिलेक्शन पर्यंतचा पूर्ण सपोर्ट हे करतात. सोबत सोबत पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी पण राहुल मिसाळ सर बघतात. म्हणजे तुमच्या कोणताही प्रॉब्लेम असेल, मग तो शिक्षणाच्या रिलेटेड असो किंवा शिक्षणाच्या बाहेरचा असो, तुम्हाला पूर्ण सपोर्ट ही टीम सारथी करत असते. सोबत सोबत राहुल मिसाळ सर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सोबत सोबत ह्यावाल्या गोष्टी पण प्रोव्हाइड करतात. त्यानंतरचा दुसरा मुद्दा तो ज्ञानदेव वराडे सर, जे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग शिकवतील, ज्याला आपण बुद्धिमत्ता असे म्हणूया. सर त्यांचं MBA फायनान्स झालेलं आहे, UGC नीट क्वालिफाईड आहे, डेप्युटी मॅनेजर होते HDFC बँकच्या ब्रांचचे. सोबत सोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर, LIC मध्ये AAO, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर, टीचिंग एक्सपिरियन्स मागच्या 13 वर्षापासून आहे, 2011 पासून हे पण टीचिंग फील्डमध्ये. लॉजिकल रिझनिंग प्रॅक्टिस वर्कबुक म्हणून त्यांचं पण रिझनिंगचं बुक आहे. यांच्याबद्दल विशेष सांगायचं झालं म्हणजे आजपर्यंत अशी कोणतीच एक्झाम नाहीये जी ज्ञानदेव वराडे सरांनी पास केलेली नाही. स्टील आजही ते पेपर जातात, आजही ते पास होतात. आणि तुम्हाला जुन्या विद्यार्थ्यांना विचारलं ती एकच सांगते, तुम्ही एकदाच रिझनिंग शिका,
ज्ञानदेव वराडे सरांकडून पुन्हा रिझनिंग या सब्जेक्ट शिकण्याची गरज नाही, अशा पद्धतीने त्या सब्जेक्टमध्ये गोडी निर्माण करून त्यातले बारकावे सांगून फायनल सिलेक्शन पर्यंत कसं पोहोचायचं हे लॉजिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला ज्ञानदेव वराडे सर सांगतील. आणि स्टील आजही भारतामध्ये अशी फॅकल्टी नसेल जी ईच अँड एव्हरी एक्झाम सहजरित्या पास होते, सहज पास होतात. एवढं नॉलेज त्यांना सगळ्या सब्जेक्टचं आहे आणि त्यातल्या त्यात रिझनिंग बद्दलचं डिटेल नॉलेज आणि बाकी सगळ्या गोष्टी हे तुम्हाला त्यांच्या टीचिंग मधून कळेलच. त्यानंतर येतात प्रदीप पोराळे सर, ज्यांचं MBA झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून. मागच्या 9 वर्षापासून त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. TEFL सर्टिफाईड ट्रेनर आहे. इंग्लिश सब्जेक्ट हे तुम्हाला शिकवतात. हे सर पण आजही पेपरला जातात, पेपर पॅटर्न बघून घेतात, पेपरमध्ये कोणकोणते चेंजेस होतात ते वाले चेंजेस बघून घेतात आणि त्या पद्धतीने स्वतःमध्ये ते बदल करून ते विद्यार्थ्यांना शिकवले जातात. एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचं पूर्ण इंग्लिश. ज्या सब्जेक्टची कंपॅरेटिव्हली आपल्या मनामध्ये भीती असते त्या सब्जेक्टची भीती मनातून काढायची कशी आणि त्या सब्जेक्टवर काम कसं करायचं यासाठीचं काम हे प्रदीप वराडे सर करतात आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ते शिकवतात आणि नंबर ऑफ रिझल्ट्स पण त्याच्यातून चांगले येतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा पाहिला जनरल अवेअरनेस. मी स्वतः तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवतो. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे 2018 साली. मागच्या 6 ते 7 वर्षापासून मी तुम्हाला हा सब्जेक्ट शिकवतोय किंवा मी टीचिंग फील्डमध्ये जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे बुकचा मी ऑथर आहे. माझ्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही, मी तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवतो. बाकी तुम्हाला इथं आल्यानंतर डेमो लेक्चरमधून त्या गोष्टी कळतील किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही सिनियरला रँडमली विचारलं जो कोणत्याही बँकेत रिसेंटली मागच्या 2 वर्षात 3 वर्षात पास झालेला आहे तर तुम्हाला माझ्या नावाबद्दलचा रिझल्ट त्या केसमध्ये चांगला मिळेल. मग ते कुठूनही बँकिंग केली असो तो पास झालेला असा जनरल अवेअरनेस तो आपल्याकडेच करत असतो. म्हणून तो वाला एक मुद्दा आहे, तर ते तुम्हाला आपल्या रेग्युलर लेक्चरमधून डेमो लेक्चरमधून लक्षात येईल. याच्या व्यतिरिक्त सारथी एज्युकेशनला ॲग्रिकल्चरचे माहेरघर म्हटलं जातं. हा विषय फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी असतो, बाकीच्या ग्रॅज्युएटला मागचे 4च विषय असतात. हा विषय ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. सिद्धेश्वर कोंगे सर तुम्हाला हा वाला विषय शिकवतात, ज्यांचं MSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. सोबत बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून 1.5 ते 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडिया सोडून या टीचिंग सेक्टरमध्ये आले. मागच्या 9 वर्षापासून त्यांना पण शिकवण्याचा अनुभव आहे, बँकिंग सेक्टरमध्ये ते शिकवत आहे आणि त्यांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर नावाचं बुक आहे ते मार्केटमध्ये खूप चालतं आणि त्यांची शिकवण्याची पद्धत जर तुम्ही एकदा पाहिली तर तुम्ही फॅन होणार. कारण तुम्ही मागच्या 4 वर्षामध्ये तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने शिकलेले नाही, तुम्हाला ॲग्रिकल्चर म्हणजे काय माहितीच नाहीये. पार तुम्हाला ते मातीपासून तर ते झाड उगवण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी कशा असतात ॲग्रिकल्चरमध्ये, प्रत्येक मुद्दा कसा असतो तो डिटेलमध्ये तुम्हाला कधीच कळणार नाही का तुम्ही कधी कॉलेजमध्ये या गोष्टी कधी पाहिलेल्या नव्हत्या. त्या तुम्हाला इथं आल्यावर रिअलाइज होईल का रे बाबा हे ॲग्रिकल्चर असतं. अशी त्यांची शिकवण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने ते तुम्हाला ॲग्रिकल्चर शिकवत असतात. रँडमली तुम्ही युट्यूबवर कोणतंही त्यांचं नाव टाकून बघू शकता, सिद्धेश्वर कोंगे किंवा सारथी ॲग्रिकॉस म्हणून. तुम्हाला तिथं मल्टिपल व्हिडिओज दिसतील आणि त्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला त्यांची टीचिंग क्वालिटी कळेल. तसं इथे आल्यावर डेमो लेक्चरमधून कळेलच. आणि ॲग्रिकल्चरचं माहेरघर याच्यामुळे म्हटलं जातं की दरवर्षी जेवढ्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचे AFOच्या जागा येतात त्या जागांपैकी जवळपास विचार केला तर 30 to 35% मी ऑल इंडिया लेवलला म्हणतोय. महाराष्ट्रामध्ये 90% 80% ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जवळपास सारथी एज्युकेशन म्हणून करतात. पण इंडिया लेवलला जर 500 जागा असेल तर जवळपास 150 AFO फक्त टीम सारथी एज्युकेशन घडवते. म्हणजे त्या हिशोबाने 30% जास्त वाटा हा इंडिया लेवलला टीम सारथी एज्युकेशन घेते. तर महाराष्ट्र लेवलचे पूर्ण AFO तुम्ही रँडमली कोणत्याही AFOला विचारू शकता तुम्ही तयारी कुठून केली तर तुम्हाला सिद्धेश्वर कोंगे सरांचं नाव किंवा ॲग्रिकल्चरच्या केसमध्ये सारथी एज्युकेशनचं नाव पाहायला भेटेल. तर ते स्वतः तुम्हाला ॲग्रिकल्चर शिकवता. सर त्याच्यानंतरचा पुढचा विचार केला, मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडं सगळ्या गोष्टींची तयारी करून घेतली जाते. मग प्री असेल, मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यू वाला पार्ट असेल तर स्पेशल इंटरव्ह्यू सेशन होतात. इंटरव्ह्यूची टीम आपण बाहेरून बोलवतो. आम्ही स्वतः इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असतो. वेगवेगळ्या बँकांमध्ये झालेले अधिकारी तुमचे इंटरव्ह्यू घ्यायसाठी येतात आणि स्पेशल इंटरव्ह्यू गायडन्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. मॉक इंटरव्ह्यूज पण तुमचे त्या केसमध्ये घेतले जातात. सर हे 5 सब्जेक्टचे बुक आहे. हे बुक तुम्हाला फ्रीमध्ये त्या बॅचमध्ये अवेलेबल असतात की तुम्ही हे बुक पण ॲडमिशन केल्यानंतर तुम्हाला हे 5ही विषयांचे बुक भेटतात. अपडेटेड बुक आहे, एक्झाममध्ये झालेल्या बदलनुसार बुक आहे. हे वाले सगळे बुक महत्त्वाचे. सोबत क्लासची लॅब आहे, तुम्ही त्यातून आपले एकंदरीत इंग्लिशचे वेगवेगळे पुस्तकं आहे ते वाचू शकता इंग्लिश डेव्हलप होण्यासाठी. त्याच्यानंतर हे आपल्या क्लासरूम असतात, क्लासच्या रीडिंग आहे, क्लासची कॉम्प्युटर लॅब आहे. ह्या सगळ्या गोष्टी क्लास प्रोव्हाइड करताय त्याच फीजमध्ये. टेस्ट सिरीज 1 वर्षभरासाठी तुम्हाला असते. त्या टेस्ट सिरीजचा तुम्ही फायदा घेऊ शकता. स्वतःचं टेस्टचं पोर्टल आहे. सोबत 8.247 सोबत टायप आहे.
एफर्ट्स टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ द वीक स्टुडंटचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी डेडिकेटेड प्रॅक्टिस टेस्ट फॉर द वीक स्टुडंटला प्रॅक्टिस टेस्ट दिले जातात. 1 इयर व्हॅलिडिटी असते आपल्या ॲडमिशनची. त्याच्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर, ऑफलाईन स्टुडंटला रेकॉर्डेड लेक्चर पण भेटतात. फीचर कोणकोणते ते तुम्हाला मी पुढे सांगतो. पर्सनल काउन्सिलिंग असेल, डेडिकेटेड ॲप फॉर द क्लास असेल. आता बघा इथं वेगवेगळे फीचर्स आहेत. तुम्हाला कोणकोणते फीचर्स या बॅचमध्ये भेटणार आहे. सर सुरुवातीला पाहिलं सायलेंट फीचर ऑफ द ऑनलाईन बॅच. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना काय काय भेटणार आहे, मग ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना काय काय भेटणार हे सांगेन मी, आणि मग कंबाईनली दोघांची फीस पण मी तुम्हाला सांगेन. बघा जे विद्यार्थी सारथी विजेता बॅच 7 जॉईन करू इच्छित्या ऑनलाईनच्या केसमध्ये त्यांना लाईव्ह प्लस टेस्ट लेक्चर वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ॲपवर अवेलेबल असतील. 8.247 ची टेस्ट सिरीज तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. पर्सनल काउन्सिलिंग तुम्ही कॉलिंग थ्रू करू शकता. डाऊट क्लिअरिंग तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपवर करू शकता. स्टडी मटेरियल तुम्हाला 5 सब्जेक्टचे बुक त्या केसमध्ये भेटतात. क्लासरूम नोट्स इन पीडीएफ फॉर्मॅट, क्लासरूमच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये भेटतात. सोबत तुमची व्हॅलिडिटी असते 1 वर्षांची. याच्यामध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट शिकवले जातात. जनरल ग्रॅज्युएट असेल तर 4 सब्जेक्ट. सर ऑफलाईनच्या केसमध्ये काही महत्त्वाचे फीचर्स कोणकोणते. कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल. ऑफलाईनच्या मुलांनाही ऑनलाईनचा ऍक्सेस असेल. म्हणजे तुम्हाला एखादा मुद्दा समजला नाही तर तुम्ही घरी बसून पुन्हा पाहू शकता. म्हणजे तुम्ही 4 दिवस घरी गेले तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घरून पण लेक्चर करू शकता. तर यासाठी ऑनलाईनचा ऍक्सेस पण ऑफलाईनच्या मुलांना दिलं जातं. फ्री ऑनलाईन टेस्ट 8.247 टेस्ट सिरीज तुम्हाला पण भेटतात. ऑल प्रिंटेड बुक ऑनलाईनच्या केसमध्ये पण घरी कुरिअर येतात. बुक ऑफलाईनच्या केसमध्ये पण इथंच भेटतात. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज इथे अवेलेबल असतात. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल तुम्हाला दिलं जातं. टॉपिक वाईज क्विजेस किंवा मोबाईल ॲपवर वेगवेगळे क्विजेस असतात. व्हॅलिडिटी तुमची 1 वर्षाची आहे. पण आम्ही तुम्हाला सपोर्ट पास होईपर्यंत करतो. आम्ही असं कधीच म्हणत नाही की बाबा 1 वर्षाची व्हॅलिडिटी त्याच्यानंतर तुमचा नामचा विषय संपला, कधीच नाही. आम्ही तुम्हाला सपोर्ट हा लाईफ टाइम करतो. काही प्रॉब्लेम नाही. फक्त व्हॅलिडिटी नियमानुसार 1 वर्षाची असते. तुम्हाला क्लासची बॅग त्या केसमध्ये दिलं जातं किंवा अजून भरपूर गोष्टी ज्या तुम्हाला क्लास प्रोव्हाइड करतं ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना. मग हे ऑफलाईनचे फीचर्स ते ऑनलाईनचे फीचर्स सोबत सर एकंदरीत विचार केला ऑनलाईन बॅचची फीस किती आणि ऑफलाईन बॅचची फीस किती. जर सर जनरल बँकिंग करायची म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नॉन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट BA BCom BSc इंजिनिअरिंग किंवा कोणताही एखादा ग्रॅज्युएट त्यासाठी 12,000 रुपये फी आहे. 4 सब्जेक्ट इथे शिकवले जातील. 4 विषयांची बुक तुम्हाला याच्यात घरी येतील. टेस्ट सिरीज तुम्हाला भेटेल आणि 1 वर्षभराचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील. सर सेम एफ प्लस जनरल बँकिंग मध्ये 5 सब्जेक्ट शिकवले जातील. 5 विषयांचे पुस्तक भेटतील. टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या केसमध्ये भेटतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील. 15,000 रुपये फीस आहे एफ प्लस जनरल बँकिंग ऑनलाईनची. 12,000 रुपये फी आहे जनरल बँकिंग ऑनलाईनची. ऑफलाईनच्या केसमध्ये 25,000 रुपये फीज आहे 1 वर्षभरासाठी. 25,000 रुपये फीज. याच्यामध्ये सगळेच फीचर जे मी तुम्हाला सांगितले ते सगळेच फीचर अवेलेबल आहे आणि सपोर्ट तुम्ही पास होईपर्यंत असेल. तुम्हाला सपोर्ट हा तुम्ही पास होईपर्यंत असेल. काही प्रॉब्लेम नाही त्या केसमध्ये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सर अबाउट पुणे ब्रांच. पुण्यामध्ये पण ब्रांच सर असं ऐकलं होतं आणि पुण्यामध्ये पण हे लेक्चर होणार का, तर हो लाईव्ह ब्रॉडकास्ट होणार छत्रपती संभाजीनगरवरून. म्हणजे पुण्याची ब्रांच कशी चालते. पुण्यामध्ये पण टीम सारथी एज्युकेशनची ब्रांच आहे. ती कशा पद्धतीने चालते तर आम्ही शिकवतो छत्रपती संभाजीनगर मधूनच. ती लाईव्ह ब्रॉडकास्ट तिकडे स्क्रीनवर दिसते पुण्याला. तिथं क्लासरूम मध्ये तुम्ही येऊन बसू शकता आणि स्क्रीनवर आम्हाला बघू शकता. पहिला महत्त्वाचा मुद्दा लाईव्ह डाऊट क्लिअरिंग ड्युरिंग द लेक्चर. तुमचे डाऊट लेक्चरमध्ये कोणते डाऊट असेल तर ते आम्ही इकडून क्लिअर करतो. काही प्रॉब्लेम नाही. तिथंही डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी तुम्हाला काही वाटलं तुम्ही तिथे विचारू शकता. वीकली व्हिजिट कोर फॅकल्टीज म्हणजे आम्ही जे 5 फॅकल्टी आहे त्यांची वीकली व्हिजिट असते. प्रत्येक वीकमध्ये तुम्हाला कोणी ना कोणी तिथे भेटेल. कोणी आमच्या 5 जणांपैकी तुम्हाला तिथे दिसेल. डेली अँड वीकली पर्सनल काउन्सिलिंग सेशन असेल. एक्स्ट्रा लेक्चर इफ निडेड. जर गरज पडली तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर पण पुण्याच्या केसमध्ये अवेलेबल असतात. त्या केसमध्ये पुण्याची फी फक्त 20,000 रुपये. इथं येऊन करायची फी 25,000 रुपये. पण तिथं लाईव्ह ब्रॉडकास्ट आहे. आम्ही फक्त संडे टू संडे तिथे अवेलेबल असतो. बाकी तुम्हाला लाईव्ह ब्रॉडकास्ट स्क्रीनवर पुण्याच्या केसमध्ये बघावं लागतं. इथं आम्ही समोरासमोर असतो. तर ह्या दोन्ही गोष्टी पुण्यात करायचं असेल तर सर बॅच कधी चालू होते मी सुरुवातीला सांगितलं 18 जुलै 2024 रोजी आपली बॅच चालू होते. बॅचचा टाइम असेल सकाळी 7 वाजता. बॅचचा टाइम असेल सकाळी 7 वाजता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. हाऊ टू परचेस बॅच. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनला तर तुम्हाला डायरेक्ट इथं यायचंय. इथं येऊन तुम्हाला सगळी प्रोसेस करायची. ऑफलाईनला ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी सारथी एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करून ठेवा. कोर्सेसमध्ये तुम्हाला इकडे बॅचेस दिसतील. विजेता बॅच 7 एफ प्लस जनरल बँकिंग आणि विजेता बॅच 7 जनरल बँकिंग ह्या बाय नाऊवर क्लिक करून तुम्ही तुमच्या बॅचेस परचेस करून ठेवू शकता. सर्वांनी सारथी एज्युकेशन नावाचं एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे.
त्या टेलिग्राम चॅनलला जवळपास विचार केला तर आपले 42,000च्या आसपास सबस्क्रायबर आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवू शकता. सारथी एज्युकेशन नावाचा यूट्यूब चॅनल आहे, जवळपास ते यूट्यूब चॅनलला 89,000च्या आसपास सबस्क्रायबर आहे, ते वाला यूट्यूब चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवू शकता. आणि हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर 18 जुलैपासून डेमो लेक्चर चालू होतील ऑनलाईनच्या केसमध्ये यूट्यूबला आणि ऑफलाईनच्या केसमध्ये ऑफलाईनला क्लासरूममध्ये सकाळी 7 वाजता, तर ते वाले लेक्चर तुम्ही करू शकता. सोबत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर त्या केसमध्ये 8694947070 हा क्लासचा नंबर आहे. सोबत टेक्निकल काही हेल्प पाहिजे असताना ॲपच्या रिगार्डिंग तर 726195 6272 शिवसरांचा नंबर आहे, तुम्ही त्यांनाही कॉल करू शकता. क्लासच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही इकडे कॉल करू शकता आणि तुमचे डाऊट्स विचारू शकता. तर चालेल, तर भेटूया आपण 18 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता विजेता बॅच 7 मध्ये. धन्यवाद.